रेल्वे प्रवासानंतर थकलेल्या प्रवाशांना वाहन सेवा सहज मिळावी व ऑटो चालक आणि प्रवासी यांच्यात होणारे वाद टाळण्यासाठी संतनगरी शेगाव येथे प्रीपेड रिक्षा अभियान सुरू करण्यात आले। या उपक्रमाचा शुभारंभ बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या हस्ते शेगाव रेल्वे स्टेशन येथे करण्यात आले। उद्घाटन प्रसंगी बोलताना पोलीस अधीक्षक विश्व पानसरे म्हणाले की शेगाव हे धार्मिक आणि पर्यटन दृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण असून येथे दररोज हजारो भाविक प्रवास करतात। त्यांना सुरक्षित आणि पारदर्शक दराने प्रवास करता यावा यासाठी प्रीपेड रिक्षा सेवा सुरू करण्यात आली आहे। यामुळे प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही आणि वाहन चालकांनाही निश्चित उत्पन्नाची हमी मिळेल। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अपर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा उपस्थित होते। तसेच राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष आणि शेगाव तालुका पत्रकार संघटनेचे कार्याध्यक्ष राजकुमार व्यास, राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटना दिव्यांग आघाडीच्या जिल्हाध्यक्ष जयश्री घेते यांनी देखील आपले विचार मांडले। शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक नितीन पाटील, शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण लिंगाडे तसेच शेगाव रेल्वे स्टेशनचे उपप्रबंधक मोहरीर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला। या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी शेगाव रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या नव्या व्यवस्थेमुळे प्रवाशांना आता ठराविक दरात व सुरक्षित पद्धतीने वाहतूक सेवा मिळणार आहे। यामुळे प्रवाशांची फसवणूक होणार नाही तसेच ऑटो चालकांना सुद्धा ठराविक दर मिळेल। शेगावमधील हा उपक्रम इतर ठिकाणीही लागू करावा अशी प्रवाशांकडून मागणी केली जात आहे। कार्यक्रमाचे संचालन शेगाव शहर पोलीस स्टेशनचे PSI सोनटक यांनी केले। संतनगरी शेगावमध्ये हा उपक्रम यशस्वी होईल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला। इंडिया न्यूज TV24 करिता सचिन पाटील, बुलढाणा, शेगाव। मुकुट सजे मुख पे उजाला, मुख पे उजाला, हाथ धनुष गले में पुष्पमाला।